आज या ठिकाणी कुर्ल्यामध्ये जे आंदोलन झालं ते पहिला प्रथम तर असं राजकीय हेतूने झालं अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे। कारण जी चळवळ आहे ती चळवळ पूर्वी आम्हाला वाटत होती की ती निपक्षपातीपणाने काम करते, पण ज्यावेळेला या दोन्ही निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा, तर त्याच्यामध्ये चळवळीच्या काही कार्यकर्त्यांनी, ज्या मुख्य कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे पक्षाचं काम केलं वेगवेगळ्या पक्षांचं, आणि त्याच्यामुळे त्यांची जी भूमिका आहे ती आता लोकांसमोर आलेली आहे। आणि साधारणपणे आम्ही त्यांना सहकार्यच करत होतो, प्रत्येक चळवळीच्या आंदोलनाला कारभार पाठिंबा होता। पण विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी विरोधी पार्टीचं काम करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी त्यांचा पक्षपातपणा आणि त्यांचा उद्देशसुद्धा समजला। आज जरी आंदोलन त्यांनी चळवळीचं नाव घेऊन केलेलं असेल तरी ते संपूर्णपणे काँग्रेसचं आंदोलन होतं, अशा प्रकारचं आजचं आंदोलन होतं आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग हा कमी होता। उलट काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जास्त होते, बाहेरून आणलेले कार्यकर्ते जास्त होते। आणि आपण जर बघितलं तर जो उद्देश होता फक्त टीका करणं हाच उद्देश होता। बाकी त्याच्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी आपलं चांगलं काम करायचं आहे कुर्ल्यामध्ये, किंवा कशाप्रकारे आपल्या सर्वांना मिळून या ठिकाणी या दूध डेअरीमध्ये कशाप्रकारे आपल्याला बॉटनिकल गार्डन किंवा वृक्षांची जी आपल्याला संवर्धन करायचं आहे ते कशाप्रकारे कायम राखायचं यासाठीचं आपली भूमिका हवी। आणि माझी भूमिका तीच आहे, पहिल्यापासूनची आहे। उलट जेव्हा या प्रकारचा GR आला होता त्या GR नंतर पहिलं आंदोलन जर कुणी केलं असेल तर आम्ही सर्वांनी मिळून केलं। मग त्याच्यात आमचे राष्ट्रवादीचे सुद्धा चंदनजी पाटीकर त्या ठिकाणी होते आणि असे बरेच कार्यकर्ते होते, सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी सहभागी झाले होते। आणि अजूनही माझी भूमिका तीच आहे की आणि मी आम्ही सर्वच लहानाचे मोठे या विभागात झालेलो आहोत आणि त्याची आमचीसुद्धा भावना तीच आहे जी सर्वसामान्य लोकांची। जवळजवळ त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन झालंच पाहिजे ही जी भूमिका सर्वांची आहे तीच भूमिका आमचीही आहे। आणि माननीय एकनाथ शिंदेंनी जो शब्द दिलेला आहे तो नक्कीच जो शब्द देतात ते पूर्ण करतात, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन होणार आणि वृक्षांचं संवर्धनसुद्धा होणार। कारण वृक्ष जेवढी होती 900च्या वर त्या ठिकाणी जुनी वृक्ष आहेत 50 ते 60 वर्षापूर्वीची, तर त्या ठिकाणी ती वृक्ष त्या ठिकाणी कायम राहावी यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी हे नंबर टाकून घेतले होते आणि त्यांचं संवर्धन व्हावं अशी माझी सरकारकडे मागणी होती आणि आपण निश्चितपणाने ती लावून धरणार। तुम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी हा जो प्रकल्प सुरू होणार आहे त्या ठिकाणी गार्डन होणार असं म्हणतात, तर दुसरीकडे तिथले भंगार आता काढण्याचा प्रयत्न केला जातो, सर्वेही येणार आहे अशी माहिती पुढे येते, तर याकडे तुम्ही कसं? हा जो सर्वे होतो आहे किंवा मला माहिती नाही त्याच्याबद्दल, पण नक्कीच या सर्वेबाबत तर प्रायव्हेट सर्वे नाही आहे तर हा सरकारचा सर्वे आहे। आणि कशाप्रकारे आपल्याला या संपूर्ण जागेचं नियोजन करायचं आहे, कशाप्रकारे त्या ठिकाणी जो दवाखाना आहे तो दवाखानासुद्धा आपल्याला तिथे अद्ययावत करायची जी माझी मागणी आहे की नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा ही चांगली झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उभारायचं आहे। आणि बॉटनिकल गार्डन उभारायचं आहे, झाडं व्यवस्थित राहिली पाहिजेत यासाठी फक्त तो सर्वे आणि साफसफाई करून कशाप्रकारे आपल्याला सर्वे करून ह्या प्रकारे बॉटनिकल गार्डन कुठे उभारायचं आहे आणि त्याचप्रकारे इतर जी काही सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत तर त्या कशाप्रकारे देता येतील यासाठीचा हा गव्हर्नमेंटचा सर्वे आहे। तर त्याच्यामध्ये या सर्वेचं बहाणा करून याचं राजकीय विपर्यास करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत। पण निश्चितपणे मी लोकांना हेच सांगेन की जो शब्द आम्ही दिलेला आहे बॉटनिकल गार्डन त्या ठिकाणी होणार आणि वृक्षांचं संवर्धन संपूर्णपणे होणार। एकही झाड त्या ठिकाणी तोडलं जाणार नाही, फक्त जो पालापाचोळा असेल किंवा जे रानटी जी रोपं असतील ती छोटी छोटी जी असतील त्याचं साफसफाई करून फक्त सर्वे होतो आहे आणि त्याचंही लोक राजकारण करत आहेत। कुर्ल्यामध्ये धारावी पुनर्वसनाचा विकास होऊ नये यासाठी तुम्ही GR रद्द करण्याच्या बाबतची मागणी मुख्यमंत्र्यांकडे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती, त्या मागणीचं पुढे काय झालं या संदर्भात? या बाबतीमध्ये एक बैठक लागली होती आणि या बैठकीमध्ये निश्चितपणाने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्देश दिलेले आहेत की त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण लवकरच धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जे श्रीनिवासन साहेब आहेत त्यांच्याकडे बैठक लावतो आहे आणि त्या बैठकीमध्ये निश्चितपणानं पुढचं आपलं या डेअरीमध्ये कशाप्रकारे काम करायचं आहे, बॉटनिकल गार्डन कशाप्रकारे असावं यासाठीची ती बैठक आम्ही करणार आहोत आणि नक्कीच या संदर्भामध्ये अधिकाधिकची जागा ही बॉटनिकल गार्डनसाठी मिळावी असा माझा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। या आंदोलनामध्ये कुर्लेकरांचं असं म्हणणं होतं, चळवळीच्या लोकांचं असं म्हणणं होतं की या आंदोलनामध्ये किंवा स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी देखील सामील व्हायला हवं होतं असं त्यांचं एकूण म्हणणं। मी तुम्हाला आधीच म्हटलं की हे चळवळ आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे आम्हाला माहिती नाही, कारण विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना बघितलेलं आहे
जर निपक्षपातीपणाने त्यांनी काम केलं असतं तर निश्चितपणाने आज आम्ही सर्व त्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालो असतो. पण निश्चितपणानं ते सर्व जे कार्यकर्ते आहेत ते सर्व राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत चळवळीच्या माध्यमातून. आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आजचं आंदोलन होतं काँग्रेसचं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसच्या आंदोलनाला आम्ही कसं सहभागी होणार. आम्ही लोकांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि जे काही आम्हाला करायचं आंदोलन तर आम्ही शिवसेना रस्त्यावरची आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं शिवसेनाची ताकद काय आहे ही सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे जे काही आंदोलन आम्ही करायचं तर आम्ही खंबीर आहोत आणि लोकांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. या बॉटॅनिकल गार्डनच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत आणि ते झालंच पाहिजे अशी आमची मागणी आहे.